1926 साली बांधकाम 25ला बांधकाम चालू असताना एक 8-10 फूट खोदलं आणि अचानक पहार एका दगडाला अटकली. कामगार थांबले, पहार आडायला लागली, माती बाजूला केली. आतमध्ये बघते तर दगडाचं 2 सी टाईपचं बांधकाम होतं आणि त्याच्यामध्ये जस्ताची पेटी होती. जस्त एक धातू आहे, जस्ताची पेटी होती. पेटी उघडली गेली आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अरे रक्षा मिळाली, आमच्या शिवछत्रपतींची रक्षा. अरे ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीवर 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं ना, त्या माझ्या शिवप्रभूंची रक्षा. ज्यांनी माझ्या आईच्या माझ्या मातेच्या डोईवरचा पदर आणि आमच्या दारापुढे तुळस राखली आणि आमच्या मंदिराचे कळस राखले ना, त्या माझ्या जाणत्या राजाची रक्षा मिळाली. कुठे? ही समाधीचं बांधकाम करताना सगळ्यांनी बाजूला सांगलं गेलं. प्रत्येक जण त्या खड्ड्यामध्ये उतरला आणि त्या रक्षेचं स्मरण केलं. रक्षेची रक्षा आपल्या भाळी लावली, रक्षा आपल्या उराशी लावली आणि अश्रूंचा पूर व्हायला लागला हो सगळ्या कामगारांच्या डोळ्यामधून. किती भाग्यवान लोक ती, कोणाची रक्षा मिळाली. आज 1 करोडला सुद्धा ओपन मार्केटमध्ये रक्षा घेण्यासाठी तयार आहेत हो. आमच्या जाणत्या राजाची रक्षा मिळाली. कोण म्हणतं शिवराय गेले हो रायगडावरून? ताई, शिवराय रायगडावरून गेले नाहीत. माझे शिवप्रभू रायगडावर आजही आहेत. जगदंबचे स्वर आजही या समाधीमधून बाहेर पडतात. फक्त ती ऐकण्याची ताकद आणि हिंमत तुमच्या आईबापानं तुम्हाला दिली पाहिजे. रायगडावरील माहिती.